हॅलो स्टुडंट्स, क्रायटेरिया फॉर न्यू सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन हा जो पॉईंट आपण स्टडी करतो आहे याच्यामधला नेक्स्ट पॉईंट आपण स्टार्ट केलेला आहे बॉडी सिमेट्री. आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बॉडी सिमेट्रीची डेफिनेशन आणि त्याचा एक टाईप स्टडी केलेला आहे. सो तुमच्या लक्षात आले का बघा बॉडी सिमेट्री म्हणजे काय. सो बॉडी सिमेट्री म्हणजे सिमिलॅरिटी इन शेप, साईज अँड नंबर ऑफ ऑर्गन ऑन अपोजिट साईड ऑफ मेडियन ॲक्सिस. मेडियन ॲक्सिसच्या अपोजिट साईडला असणारे ऑर्गन यांचा शेप, नंबर आणि साईज सेम असणं याला म्हटलं जातं सिमेट्री. मग सिमेट्रीचे मी तुम्हाला 3 टाईप सांगितले होते. त्यातला फर्स्ट असिमेट्री. असिमेट्री आपला कंप्लीट झाला. असिमेट्रीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की जे ऑर्गॅनिझम असिमेट्रिक असतात त्यांची बॉडी कोणत्याही ॲक्सिसमधून 2 इक्वल पार्टमध्ये डिवाईड होऊ शकत नाही. त्या ऑर्गॅनिझमना आपण असिमेट्रिक ऑर्गॅनिझम असं म्हणतो. नेक्स्ट आपण पाहतोय बायलॅटरल सिमेट्री. सो बायलॅटरलमध्ये काय दिलं आहे बघा, हा सेकंड टाईप आहे बॉडी सिमेट्रीचा. इट इज बायलॅटरल सिमेट्री. So in this type of symmetry, body can be divided into 2 equal parts. But only through single median plane or single median axis. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं बायलॅटरल सिमेट्रीमध्ये बॉडी 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होऊ शकते, मात्र कधी फक्त एकाच मेडियन ॲक्सिसच्या अपोजिट साईडला. सो आता आपलंच एक्झाम्पल पुन्हा एकदा तुम्हाला व्यवस्थित कळेल. आपल्या बॉडीच्या मधून जाणारा हा जो मेडियन ॲक्सिस आहे या ॲक्सिसमधूनच बॉडीचे 2 इक्वल पार्ट होऊ शकतात. या ॲक्सिसच्या अपोजिट साईडला असणारे जे ऑर्गन्स आहेत त्या ऑर्गनचा शेप, साईज, नंबर सेम आहे. मात्र जर आपण बॉडी अशी आडवी कट केली हॉरिझॉन्टल ॲक्सिसमध्ये तर त्या कंडिशनमध्ये इक्वल पार्ट्स होणार नाहीत. सपोज वरती हेड आहे तर या ॲक्सिसच्या अपोजिट साईडला खाली हेड नाही आहे. सो इक्वल पार्ट होत आहेत का? नाही. सो आपल्या बॉडीचे इक्वल पार्ट होऊ शकतात, मात्र फक्त एकाच मेडियन ॲक्सिसच्या अपोजिट साईडला. असा एकच ॲक्सिस आहे ज्याच्यामधून जर बॉडी कट केली तर इक्वल पार्ट होतील. दुसरा असा ॲक्सिस आहे का? नाही आहे. सो अशा टाईपची सिमेट्री जर असेल कोणत्या, जर बॉडी फक्त एकाच मेडियन ॲक्सिसमधून 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होऊ शकत असेल तर त्या सिमेट्रीला म्हटलं जातं बायलॅटरल सिमेट्री. आणि तिसरी जी दिलेली आहे ती आहे रॅडियल सिमेट्री. रॅडियल सिमेट्रीमध्ये बघा बॉडी कॅन बी डिवायडेड into 2 equal parts but through any median body can be divided into 2 equal parts through median axis but passing through any plane. ठीक आहे. रॅडियल सिमेट्रीमध्ये काय सांगितलेलं आहे बघा, या ऑर्गॅनिझमची बॉडी 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होऊ शकते मेडियन ॲक्सिसच्या अपोजिट साईडला. पण हा मेडियन ॲक्सिस कोणत्याही प्लेनमधून पास झाला तरीही बॉडीचे 2 इक्वल पार्ट होतात.
मग आता त्यात आणि यात डिफरन्स बघा. बायलॅटरल सिमेट्रीमध्ये सांगितलं बॉडी कॅन बी डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट, आणि रॅडियल सिमेट्रीमध्ये सुद्धा सांगितलं बॉडी कॅन बी डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट. पण याच्यामध्ये सांगितलं की ओनली थ्रू सिंगल मेडियन ॲक्सिस, एकाच मेडियन ॲक्सिसच्या अपोजिट साईडला इक्वल पार्ट होऊ शकतात. तर रॅडियल सिमेट्रीमध्ये काय सांगितलं बघा, बॉडी कॅन बी डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स थ्रू मेडियन ॲक्सिस बट पासिंग थ्रू एनी प्लेन, कोणत्याही प्लेनमधून पास होणाऱ्या ॲक्सिसच्या अपोजिट साईडला. तर डायग्रॅमॅटिकली बघा समजतंय का. समजा एखाद्या ऑर्गॅनिझमची बॉडी या टाईपची असेल आणि जर आपण मेडियन इथून जर एक कट घेतला तर बॉडीचे 2 इक्वल पार्ट होणार आहेत. मात्र असा आडवा जर कट घेतला तर बॉडीचे 2 इक्वल पार्ट होऊ शकत नाही. सो ही जी सिमेट्री आहे ती बायलॅटरल, एकाच ॲक्सिसमधून 2 इक्वल पार्ट होणार. मात्र जर ऑर्गॅनिझम स्फेरिकल शेपचा असेल तर बघा त्यांची बॉडी जर या ॲक्सिसमधून कट केली तर इक्वल पार्ट होतात, या ॲक्सिसमधून सुद्धा इक्वल पार्ट, या ॲक्सिसमधून आणि याही ॲक्सिसमधून. सो असे बरेच ॲक्सिस किंवा मेडियन ॲक्सिस जे कोणत्याही प्लेनमधून पास होत आहेत तरी त्यांच्या बॉडीचे इक्वल पार्ट होतात. सो अशी जी सिमेट्री आहे याला म्हटलं जातं रॅडियल सिमेट्री. सो यात आणि यात सिमिलॅरिटी ही आहे की बॉडीचे 2 इक्वल पार्ट्स होतात, आणि डिफरन्स हा आहे की बायलॅटरल सिमेट्रीमध्ये एकच मेडियन ॲक्सिस आहे ज्याच्या अपोजिट साईडला इक्वल पार्ट्स होत आहे, आणि रॅडियल सिमेट्रीमध्ये असे बरेच ॲक्सिस आहेत ज्यांच्या अपोजिट साईडला बॉडीचे इक्वल पार्ट्स होत आहेत. सो ह्यातला नीट फरक समजला का बघा. तर 3 सिमेट्रीचे टाईप सांगितले. असिमेट्रीचे एक्झाम्पल सांगितलेलं तुम्हाला अमिबा किंवा पहिला फायलम पोरिफेरा. नेक्स्ट बायलॅटरल सिमेट्री आणि थर्ड रेडियल सिमेट्री. रॅडियल सिमेट्री जे आहे त्याचे एक्झाम्पल आहे दुसरा फायलम निडारिया. सो निडारिया जो आहे हा रॅडियल सिमेट्री दाखवतो. इव्हन पुढे येणारा इकायनोडर्माटा हा फायलमसुद्धा रॅडियल सिमेट्री दाखवतो. सो 2च फायलम आहेत जे रॅडियल सिमेट्री दाखवत आहेत, एक निडारिया आणि दुसरा इकायनोडर्माटा. बाकी रिमेनिंग सगळे फायलम जे आहेत ते बायलॅटरल सिमेट्री दाखवतात. म्हणजे आता कसं लक्षात ठेवणार बघा, पहिला फायलम कोणता, पोरिफेरा, त्याने कोणती सिमेट्री दाखवली, असिमेट्री. दुसरा फायलम निडारिया, त्याने कोणती दाखवली, रॅडियल. आणि पुढे अजून एक आहे इकायनोडर्माटा, तो सुद्धा रॅडियल दाखवतो. तर 2 फायलम रॅडियल सिमेट्रीच्या, एक फायलम असिमेट्रीचा. हे 3 फायलम सोडले तर बाकी सगळे फायलम जे आपण स्टडी करणार आहोत ते बायलॅटरल सिमेट्री दाखवतात. सो या ठिकाणी बॉडी सिमेट्री हा पॉईंट आपला संपलेला आहे. सगळ्यांना समजलं आहे का बघा. बॉडी सिमेट्री म्हणजे काय, सिमिलॅरिटी इन नंबर, शेप अँड साईज ऑफ ऑर्गन्स ऑन अपोजिट साईड ऑफ मेडियन ॲक्सिस. मग किती प्रकार आहेत, 3. फर्स्ट असिमेट्री. इन असिमेट्री बॉडी कॅनॉट बी डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट. सेकंड बायलॅटरल सिमेट्री. In bilateral symmetry, body can be divided into 2 equal parts but only through single median axis. And in radial symmetry also, body can be divided into 2 equal parts but through median axis passing through any plane. कोणत्याही प्लेनमधून पास होणाऱ्या मेडियन ॲक्सिसच्या अपोजिट साईडला बॉडीचे इक्वल पार्ट होतात. एक्झाम्पल्स, असिमेट्रीचे एक्झाम्पल आहे पोरिफेरा, रॅडियल सिमेट्रीचा निडारिया आणि इकायनोडर्माटा, आणि बायलॅटरल सिमेट्री रिमेनिंग सगळे फायलम बायलॅटरल सिमेट्री दाखवतात. सो आपण क्रायटेरिया स्टडी करतोय. आपले 2 क्रायटेरिया कंप्लीट झाले. फर्स्ट क्रायटेरिया होता ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, आणि सेकंड क्रायटेरिया तुम्हाला सांगितला बॉडी सिमेट्री. यानंतर थर्ड क्रायटेरिया आपण पाहणार आहोत जर्म लेअर. सो बघा,
नेक्स्ट जो पॉईंट दिलेला आहे थर्ड, तो आहे जर्म लेअर. ओके, आता जर्म लेअरमध्ये काय सांगितलेलं आहे बघा, ड्युरिंग एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट, ड्युरिंग अर्ली एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. सो एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटचे जे सुरुवातीचे काही स्टेज आहेत, या स्टेजमध्ये ज्या सेल असतात त्या सेलपासून किती लेअर तयार होत आहेत त्या बेसिसवरती ऑर्गॅनिझमचे 2 टाईप पडतात. सो त्याच्याशी रिलेटेड बेसिक आणि यात काय दिलेलं आहे ते आपण पाहतोय. सो बघा, ड्युरिंग अर्ली एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट cells are organized in different layer. सो सुरुवातीच्या एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटमध्ये ज्या सेल आहेत या सेल वेगवेगळ्या लेअरमध्ये अरेंज होतात आणि या बेसिसवरती आपण ऑर्गॅनिझमचे टाईप पाहणार आहोत. पण ते स्टार्ट करण्याआधी अर्ली एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट फक्त एकदा बघा. 2 टाईपच्या सेक्स सेल असतात. एक असतो फिमेल गॅमेट आणि दुसरा जो आहे तो आहे मेल गॅमेट, एग आणि स्पर्म. सो अशा 2 सेल जेव्हा एकमेकींशी फ्यूज होतात तेव्हा सिंगल सेल तयार होते आणि या सिंगल सेलला म्हटलं जातं झायगोट. सो हे फर्स्ट सांगितलं फिमेल गॅमेट, हे आहे मेल गॅमेट. मेल आणि फिमेल गॅमेट फ्यूज झालं, कंप्लीट युनिट होतं एकमेकांशी आणि जी सिंगल सेल तयार झाली ह्याला काय म्हणतोय आपण, झायगोट. हा झायगोट रिडिवाइड होतो आणि सेलचा मास तयार केला जातो. हे जे सेलचं मास तयार झालं याला म्हटलं जातं ब्लास्टुला. त्या ब्लास्टुलाच्या ज्या सेल आहेत त्या जर्मिनल लेअरमध्ये अरेंज होतात. म्हणजे कसं बघा, तर हा जो ब्लास्टुला दाखवला आहे याच्यामधल्या सेल समजा यांचे, हा समजा बाहेरचा लेअर आहे आणि हा त्याच्या आतला लेअर आहे. सो या पद्धतीनं 2च जर्म लेअर तयार झाले. त्यातला बाहेरचा जो लेअर आहे त्याचं नेम आहे एक्टोडम आणि आतला एंडोडम. असे होऊ शकतं. सो काही ऑर्गॅनिझममध्ये ब्लास्टुला नंतर नेक्स्ट जे डेव्हलपमेंट आहे किंवा सेलचं ऑर्गनायझेशन जे आहे ते 2च लेअरमध्ये झालं तर ते जे असतात त्यांना डिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझम म्हटलं जातं. आणि काही ऑर्गॅनिझममध्ये याच ब्लास्टुलाच्या सेल ज्या आहेत त्या बघा, हा सगळ्यात बाहेरचा लेअर, हा त्याच्या आतला लेअर आणि हा सगळ्यात आतला लेअर. सो किती जर्म लेअर तयार झाले, 3. सगळ्यात बाहेरचा जो आहे त्याला म्हणतोय आपण एक्टोडम. त्याच्या आतला लेअर जो आहे, एकच मिनिट, सो या ठिकाणी 3 जर्म लेअर तयार झालेले आहेत. एक्टोडम, त्याच्या आतमध्ये एक आणि सगळ्यात आतला. तर सगळ्यात आतला जो लेअर आहे या लेअरला आपण म्हणतो एंडोडम. तर मगाशी 2च जर्म लेअर होते, एक्टोडम आणि एंडोडम. आता मात्र 3 जर्म लेअर तयार झाले. सगळ्यात बाहेरचा एक्टोडम आणि सगळ्यात आतला एंडोडम. तर या एक्टो आणि एंडोडमच्या मध्ये हा जो तिसरा तयार झाला याचं नेम आहे मेझोडम. तर बघा, ड्युरिंग अर्ली एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट सेल्स आर ऑर्गनाइज्ड इन डिफरंट लेअर. सुरुवातीच्या एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटमध्ये सेल वेगवेगळ्या लेअरमध्ये ऑर्गनाइज होतात. सो बघा, इफ सेल ऑर्गनाइज्ड इन 2 germ layer, that is ectoderm and endoderm. So 2 germ layer जर तयार झाले, ectoderm and endoderm, then that organism is called as diploblastic organism. त्या ऑर्गॅनिझमला म्हटलं जातं डिप्लोब्लास्टिक.
डाय मीन्स टू. सो दोनच जर्म लेअर तयार झाले, एक्टोडम आणि एंडोडम. सो असे दोनच असतील तर त्या ऑर्गॅनिझमला म्हटलं जातं डिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझम. डायग्राम सगळ्यांना कळली आहे का बघा. इथं दोनच लेअर आहेत, एक्टोडम आणि एंडोडम. इथं 3 लेअर आहेत, एक्टोडम, मेझोडम आणि एंडोडम. सो बघा, सो नेक्स्ट आहे इफ सेल्स आर ऑर्गनाइज्ड in 3 germ layers. जर सेल 3 जर्म लेअरमध्ये ऑर्गनाइज झाल्या तर त्या ऑर्गॅनिझमला म्हटलं जातं ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझम. 3 जर्म लेअर कोणते? फर्स्ट एक्टोडम, सेकंड मेझोडम अँड थर्ड एंडोडम. सो असे 3 जर्म लेअर जर फॉर्म झाले असतील तर त्या ऑर्गॅनिझमला म्हटलं जातं ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझम. ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझम. सो अकॉर्डिंग टू जर्म लेअर किती आहेत त्या बेसिसवरती 2 टाईप सांगितले, डिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझम अँड ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझम. In diploblastic organism, only 2 germ layers are formed, that is ectoderm and endoderm. And in triploblastic organism, 3 germinal layers are formed, ectoderm, mesoderm and endoderm. So असे 3 germ layer तयार होतात, त्यांना ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझम असं म्हटलं जातं. सो या ठिकाणी जर्म लेअर हा आपला पॉईंट संपलेला आहे. सो आपले 3 क्रायटेरिया झाले. फर्स्ट ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, सेकंड बॉडी सिमेट्री आणि थर्ड जर्म लेअर. यानंतरचा नेक्स्ट क्रायटेरिया आपण स्टडी करणार आहोत बॉडी कॅव्हिटी और सिलोम. मात्र आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बॉडी कॅव्हिटी आणि सेगमेंटेशन हे 2 क्रायटेरिया स्टडी करणार आहोत. सो थँक्यू.